तर मी पण जातो. म्हणजे पुढे ना एक फॅक्टरी आहे, तर आधी ना ह्या गावातले पूर्ण लोक त्या फॅक्टरीवर जात होते, बट आता ती फॅक्टरी बंद पडलेली. बघा दाखवतो हे बघायचं. ही जी फॅक्टरी ना ही आधी चालू होती, बट आता बंद पडलेली आहे. निखिल भाऊ, काय रिझन होतं ही फॅक्टरी बंद पडण्याचं? गाईज आता झालेली संध्याकाळ, आणि संध्याकाळच्या वेळेस बघा सनसेट किती भारी आलेला आहे. या सनसेट मध्ये ना मस्त पैकी आता फोटोशूट करतोय आम्ही. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर काही आज आहे ना सर्व खूप जास्त लेट उठलेले आहे, आणि लेट पण आंघोळ केलंय सर्वांनी. मी तर डायरेक्ट एकदम 8 वाजता उठलेला आहे गाईज. अँड आता या ठिकाणी शुभम भाऊनी मस्त पैकी ना चहा करून ठेवलेली होती, तर आता चहा घेऊ गाईज. आता निखिल भाऊ सोबत कुठतरी चाललाय, तो म्हणे चाल, तर चला गाईज. चाललंय ना आम्हाला काहीच माहित नाही, बट निखिल भाऊ नेतोय तर मी पण जातो. त्याने इथे यायचं रिझन मला आता सांगितलं तरी, मामाचा डब्बा आणायचा होता म्हणजे, तर आता आम्ही तो द्यायला आलेलो होतो. एवढा सस्पेन्स द्यावा लागतो. मला वाटलं गार्डन आम्ही ना रस्त्याने येताना ना मला इथं बोर चालू, तर आम्ही इथं आलेलो आहे. ते कसं आहे ना, आमच्या निखिल भाऊला आहे ना बोरवेलचा खूप जास्त नांद आहे, कारण ते ना आमच्या येण्याच्या आधीच झालेली. तर आम्ही निघालेलो घरी, नाही तर आम्ही नाही का सांगून मस्तपैकी बघणार होतो, कारण ना हे बघायला खूप जास्त आवडतं आम्हाला, म्हणजे निखिल भाऊला मला पण खूप जास्त आवडतं. तर आता आम्ही ना डब्बा देऊन पण आलेले आहे, आणि आता निघालेले आहे शेताकडे शिवम भाऊला घेऊन, कारण शेताकडे ना मोटर चालू करायची होती, तर तिकडे ना थोडेसे फोटोशूट पण करायचे आम्हाला देखील ना. आणि काही आता शेतामध्ये पण पोहोचलेले आहे, तर शुभम भाऊ ना या ठिकाणी बोरवेलची मोटर चालू करतोय. तर केव्हा होईल शुभम भाऊ चालू? लाईट आल्यावर होईल, बघू. लाईट नाही आहे गाईज, म्हणजे आता आहे ना परत वेट करावं लागेल गाईज या ठिकाणी थोडासा. तर बघू परत. आज पण शेततळाकडे आलेलं आहे गाईज, कालच्या ब्लॉग मध्ये पण शेततळ दाखवलेलं आहे. तर बघू शकता आता निखिल भाऊने ना हे इकडच्या साईडचं शेवाडी इकडे लोटलेलं आहे, तर इथं पाणी बघा गाईज किती नितळकात झालेलं आहे, 1 नंबर पाणी झालेलं आहे. अँड आज पण तो आंब्यांना पाणी टाकतोय. तर निखिल भाऊ हा किंवा रुटीनच आहे का? यस, रोज यावं लागतं गाईज, अँड आंब्याला पाणी टाकावं लागतं. त्याला पाणी टाकणे ही परमनंटली का मोस्टली? तर गाईज तो काय म्हणतोय माहिती का, आंब्याला पाणी टाकणे इज परमनंटली. त्याने असं म्हणायला पाहिजे, आंब्याला पाणी टाकणे इज मोस्ट इम्पॉर्टंट. बरोबर बरोबर बरोबर. लाईननी ना तर आम्हाला आहे ना शेतामध्ये इकडे तिकडे फिरावं लागतंय, तर आहे ना आम्हाला आहे ना म्हणजे असं मोकळ्या शेतामध्ये फिरायला खूप जास्त मजा येते. तर बघू शकता आताचं शेत केवढं मोठं आहे मस्तपैकी, इथं आहे ना फिरायला खूप जास्त मजा येते. आहे ना शिवम भाऊ? 1 नंबर डायरेक्ट गाईज. निखिल भाऊ ना तिथं झाडाखाली मोबाईल बघत बसलेला आहे, आम्ही मस्तपैकी एन्जॉय करायला आलोय शेतामध्ये. पूर्ण शेतामधून फिरून आले तरी पण आईत आहे ना मोबाईलच बघतोय बघा. अँड गाईज या ठिकाणी बघू शकताय तिथं लेडी फिंगर लावलेली, म्हणजे भेंडी. मी तर कधी बघितलीच नाही, बट आता बघतो तिला. तर चला गाईज. तर बघा गाईज भेंडी ना या टाईपमध्ये राहते, म्हणजे लेडी फिंगर या टाईपमध्ये राहते सगळ्याच. तर गाईज आज आहे ना फर्स्ट टाइम बघतोय मी या भेंडीला, नंतर कधी बघितली नाही आहे. बघा अशी असते. तर आता आहे ना विहीर दाखवू मस्तपैकी, त्या ठिकाणी विहीर आहे, यांनी गाडी काढलेली आहे, आणि मी इथं ब्लॉगिंग करत होता. तर गाईज हे विहिरीचं काम आहे ना 15-1 दिवस झाले तेव्हाच होईल. आणि बघू शकता आता निखिल भाऊ सांगतोय आपल्याला तिला कुठे पाणी लागलेलं होतं. तर ते तिथं आहे ना, ते माती हा नाही ते लयवरती माती ना, हा तेच तिथं पाणी लागलं. 17 फुटावरती पाणी लागलं होतं तिला. मग आता का निघ ते आता कशाला निघेन तिथून, ते खाली जे जमा होतं ना तिथं वर आलं, माझं ते म्हणजे झीर लागतं ना खाली गेला ते. आता म्हणजे तिथे ते म्हणजे आता ते 30 फूट म्हणजे विहीर झाली 60 फूट. हां 60 फूट म्हणजे 30, म्हणजे त्यात आता 30 फूट पाणी, 30-35 फूट पाणी बाकीचं 30 कोल्ड आहे. ते असं आहे, ते कंटिन्यू बी चालवली तर पाणी संपणार नाही, म्हणजे खाली जाईन ते. पण तिचे जे झीर म्हणता ना आपण, ते ठिकाणं पाणी लागलेलं असतं ते खूप हे. तर काही आहे ना निखिल भाऊला आहे ना माहिती देणारा, म्हणजे असं कंटिन्यू मी शेतातच होतो त्यामुळे मला माहिती सगळ्या गोष्टी. तर काही आहे ना निखिल भाऊ हे जेव्हा विहीर खोदकाम चालू होतं ना तेव्हा इथंच होता म्हणे, बरोबर का निखिल भाऊ? बरोबर.
तर मला आहे ना हे विहिरीचं काम आहे ना इतकं भारी आवडतं माहिती का. बट ज्या ठिकाणी पण विहीर होत असते ना गाईज त्या ठिकाणी मी राहतच नाही. आमची पण विहीर होत होती तिथं पण नव्हता गाईज. बघा विहिरीमध्ये एवढं पाणी आहे. गाईज आज आहे ना परत जायचंय जामनेरला. कारण आहे ना माझं म्हणजे महिंद्रा केमिस्ट्रीमध्ये ॲडमिशन झालंय ना, तो ॲडमिशन फॉर्म सबमिट करायला जायचंय. अँड जामनेरला जायच्या अगोदर आहे ना तर मी निखिल भाऊचं हॉटस्पॉट घेतलेलं होतं. तर नेटच चालत नाही गाईज, इतकं काय बोलू आता या जिओला, त्याचं नेटच चालत नाही. माझा ब्लॉग आहे ना डायरेक्ट 6 GB चा ब्लॉग अपलोडिंग करायचा बाकी अजून पण अपलोड होत नाही गाईज. किंवा माझं म्हणजे 2 ॲगोचा डायरेक्ट ब्लॉग आहे ना अपलोडिंगला टाकलेला आहे. अँड अजून पण ब्लॉग अपलोड होत नाही आहे गाईज. तर काय करायला आता शुभम भाऊ काय ना जामनेर जाऊन कनेक्ट करत नाही. हा गाईज जामनेरला आहे ना म्हणजे माझं 5G चालू होऊन जातं, म्हणजे माझं अनलिमिटेड होतं. तर मग मी तिथं अपलोड करून घेईन. बरं आज जामनेरला जायचं आहे ना तर याचं नेटच चालत नव्हतं. म्हणायला 5G फक्त बट या गावात आहे ना ते पण चालत नाही चांगलं. त्याच्या मोबाईलमध्ये बरोबर चालतं बट हॉटस्पॉट घेतलं ना चालतच नाही आहे काहीच. तर इश्यू असा होतोय. तर आज जायचं होतं जामनेरला. अँड जामनेरला जाणं झालेलं आहे कॅन्सल बिकॉज ते महिंद्रा केमिस्ट्रीवाले सर म्हणत होते की आज जामनेरला तू ना सोमवारी आहे म्हणे, बिकॉज आज काहीतरी काम आहे त्यांचं. तर शुभम भाऊंनी निघालेले होते. तर निखिल भाऊला कसं पण वाटत होतं. तर तो एकटा होता घरी. आणि आता आमचं जाणं कॅन्सल झालेलं आहे ना तर तो खूप झालेला आहे. तर काही निखिल भाऊला आहे ना खिचडी खायची. तर शुभम भाऊ खिचडी करून घेतोय आणि ती त्याची मजा घेतोय. बरं खायचं आहे ना तर थोडंसं त्याची चांगलं त्याची जीवावर आणतोय गाईज. मग तो कसं काय खिचडी करणार सांगा बरं. तर निखिल भाऊ त्याची हेल्प करू लाग. निखिल भाऊ तर काही आहे ना त्याची हटकून मजा घेतोय. बरं त्याला आहे ना केव्हाची खिचडी खायची आता शुभम भाऊला बघू. तो आहे ना म्हणजे सर्वात भारी खिचडी करतो गाईज शुभम भाऊ. 1 नंबर खिचडी करतो. त्याच्या हातची खिचडी करलेली म्हणजे की भारी लागते माहिती का, 1 नंबर डायरेक्ट. आता आहे ना शुभम भाऊने आहे ना या ठिकाणी खिचडीसाठी इन्स्ट्रुमेंट्स आणलेलं आहे चिरण्यासाठी. निखिल भाऊ मस्तपैकी ते मनी ओढण्याचं काम करतोय. आत्याची हेल्प करतोय तो. आणि शुभम भाऊ गेलाय त्या घरात कारण तो काहीतरी आणतोय ना. आत्या आहे ना आम्हाला खिचडी करण्यासाठी ना हे या ठिकाणी ते कांदे बटाटे टमाटे मिरची चिरून द्यायची. मी काय म्हणतो आता मिरची नाही टाकली चालेल ना. हा बिगर मिरचीची करा आता. तर काही जात आहे ना निखिल भाऊ ना गाईज विदाऊट मिरचीची खिचडी नाही म्हणतोय करायला. तर आज त्याला मी सांगतो की मिरचीची कर. बरोबर शुभम भाऊ. हां तर गाईज आता मस्त पैकी खिचडी वगैरे खाल्लेली आहे पोटभर. आणि खिचडी खाल्ल्यावर आहे ना चहा पिलेली गाईज. अँड आता आहे ना मस्त पैकी मूवी बघायचा आहे गाईज. धुरंधर शुभम भाऊने लॅपटॉपमध्ये डाउनलोड केलेला आहे. आता तो बघू मस्त पैकी. सकाळपासून आम्ही तिघं पण झोपलेले होते. अँड आता उठलेले सकाळपासून लाईनच नव्हती. तर ब्लॉग पण काही भरलेला आहे नाही आज. अँड आता जायचं ग्राउंडवर. तर मस्तपैकी शुभम भाऊनी चहा बनवलेली होती. तर चहा घेतो आणि निघतो. आणि काही जाता आहे ना चाललेलं आहे मस्तपैकी दुकानावर. आणि दुकानावरून आहे ना 2 मसाले आणायचे. आणि काही आज जायचं होतं जामनेरला ते पण कॅन्सल झालेलं आहे. अँड जायचं होतं ग्राउंडवर ते पण कॅन्सल झालेलं आहे. म्हणजे आज ना पूर्णपणे कॅन्सल डे पण काम करायचं ते पण कॅन्सल झालेलं आहे. आता दुकानावरून 2 मसाले घेतलेले आणि आता निघालेलो आहे घरी. तर काही आता आलेलो आहे मस्तपैकी वरती. आता निखिल भाऊचं वायफाय घ्यायचं काही काम पडलं नाही. तर दिवसभर आहे ना त्याचंच वायफाय घेतलेलं असतं. आता माझं 5G ना अनलिमिटेड चालतं आहे. अँड गाईज त्या ठिकाणी ना म्हणजे पुढे ना एक फॅक्टरी आहे. तर आधी ना ह्या गावातले पूर्ण लोक त्या फॅक्टरीवर जात होते. बट आता ती फॅक्टरी बंद पडलेली. बघा दाखवतो हे बघायचं. ही जी फॅक्टरी ना गाईज ही आधी चालू होती बट आता बंद पडलेली आहे. निखिल भाऊ काय रिझन होतं ही फॅक्टरी बंद पडण्याचं. काहीतरी प्रॉब्लेम होता काय आपल्याला माहिती नाही. हां तर काहीच काहीतरी प्रॉब्लेम होता नाही. त्यांनी फॅक्टरी जेव्हा चालू होती ना तेव्हा पूर्ण लोक आहे ना या फॅक्टरीत जात होते. 1 नंबर होती गाईज ही फॅक्टरी. म्हणजे असं आहे ना कायम आवाजच राहायचा पहिले या गावात. बट आता पूर्ण शांत राहते फॅक्टरीनी. काहीच नाही. आता मला निखिल भाऊनं सांगलं म्हणे या फॅक्टरीचं आहे ना काम चालू आहे म्हणे. तर ती परत एक वेळेस बनणार आहे म्हणे. आणि या गावातली मला आहे ना सर्वात भारी गोष्ट काय आवडली माहिती का, प्रत्येक गच्चीवर आहे ना भगवा झेंडा घ्यायचा. म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा प्रत्येक गच्चीवर आहे. बघा गाईज ह्या पण गच्चीवर आहे. इकडे पण आहे गाईज खूप. आणि इकडे पण आहे. हे बघा गाईज या ठिकाणी 2 आहे. प्रत्येक गच्चीवर आहे. फक्त या गच्चीवर होता तो निखिल भाऊ म्हणे उडून गेलाय म्हणे. गाईज आता झालेली संध्याकाळ. आणि संध्याकाळच्या वेळेस बघा सनसेट किती भारी आलेला आहे. या सनसेटमध्ये ना मस्त पैकी आता फोटोशूट करतोय आम्ही. निखिल भाऊ ना स्वतः व्यायाम करतोय वरती येऊन. अँड मला पण दाखवतोय गाईज. मला पण व्यायाम करायला लावतोय.
तर गाईज आता वरती ना खूप जास्त फोटोशूट केलेली आहे, खूप मस्त मजा आली वरती. मी निखिल भाऊ, शुभम भाऊ आणि आम्ही तिघींना मस्तपैकी फोटोशूट केलेली. अँड आता आलेलो आहे खाली. अँड गाईज आता डेली ब्लॉगिंग चालू केलेलीच आहे. तर डेली ब्लॉगिंग मध्ये खूप जास्त स्ट्रगल असतं गाईज. तर निखिल भाऊ, आता मी तुमच्या घरी आहे, तुला कळतंय ना किती टाइम एडिटिंग करावी लागते. खूप टाइम एडिटिंग करायला खूप स्ट्रगल आहे त्यात. हा तर गाईज आहे ना, रात्री 1-1, 2-2, अर्धा तास, कधी कधी 1.5 तास लागतं गाईज एडिटिंग करण्यासाठी. त्याचा बेटर खूप किचकट काम आहे एडिटिंग करणं हा म्हटलं. तर गाईज आहे ना, त्याचा थंबनेल वगैरे सर्व CTR वगैरे बघावं लागतं. तर आय होप गाईज आजचा ब्लॉग आवडलेला असेल. तर आजचा ब्लॉग मी याच ठिकाणी एंड करतो. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. येतो तर बाय.